हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर स्टुडंट्स, आज आपण 7th स्टँडर्डचा सब्जेक्ट बघत आहोत, हिस्ट्री अँड सिविक्स. तर यामधला हिस्ट्री या पार्टमधला आपला 6th चॅप्टर आहे, कॉन्फ्लिक्ट विथ द मुघल्स, म्हणजेच मुघलांशी संघर्ष. हा जो तुमचा हा 6वा चॅप्टर आहे, हा चॅप्टर ऑलरेडी स्टडी करून लर्न करून झाला असेल. तर आजच्या या सेशनमध्ये आपण या चॅप्टरवरचे कंप्लीट एक्सरसाइज जो आहे हा बघणार आहोत. जे काही क्वेश्चन आन्सर आहेत हे डिस्कस करणार आहोत. तर आता तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे, बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा. म्हणजेच तुम्हाला तुमच्या स्टँडर्ड्सचे जे व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करीन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. राईट. सो चला आपण एक्सरसाइज स्टार्ट करतो. फर्स्ट क्वेश्चन आहे, अरेंज इन कॉर्नोलॉजिकल ऑर्डर, म्हणजेच ज्या काही घटना आहेत या कालानुक्रमाने आपल्याला लिहायच्या आहेत. तर या त्यांनी घटना दिलेल्या आहेत. त्यांनी दिलेला आहे, फर्स्ट दिलेला आहे साऊथर्न कॅम्पेन ऑफ शिवाजी महाराज, म्हणजे शिवाजी महाराजांची दक्षिणेकडील मोहीम. त्यानंतर रेड ऑन अ लाल महाल, लाल महालावरचा हल्ला. एस्केप फ्रॉम आग्रा, आग्र्यापासूनची सुटका. त्यानंतर कोरोनेशन, आणि त्यानंतर आहे ट्रिएटी ऑफ पुरंदर, म्हणजेच पुरंदरचा तह. आणि शाहिस्त खान्स इन्व्हेशन, म्हणजे शाहिस्तखानाची स्वारी. तर चला आपल्याला आता याचा व्यवस्थित असा क्रम वाईज हे सगळ्या ह्या घटना लिहायच्या आहेत. मग सगळ्यात पहिल्यांदा येणार शाहिस्त खान्स इन्व्हेशन, म्हणजे शाहिस्तखानाची स्वारी. त्यानंतर सेकंड येणार रेड ऑन लाल महाल, म्हणजे लाल महालावरचा हल्ला. त्यानंतर तिसऱ्यांदा नंबरला येणार ट्रिएटी ऑफ पुरंदर, म्हणजेच पुरंदरचा तह. आणि त्यानंतर पुढे आहे एस्केप फ्रॉम आग्रा, शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका. देन त्याच्यानंतर पुढे येणार कोरोनेशन, कोरोनेशन म्हणजे राज्याभिषेक. आणि त्यानंतर येणार साऊथर्न कॅम्पेन ऑफ शिवाजी महाराज, म्हणजे शिवाजी महाराजांची दक्षिणेकडील मोहीम. ओके. तर अशा प्रकारे ह्या ज्या सगळ्या घटना आहेत ह्या आपण व्यवस्थित त्या त्या कालानुसार लिहिलेल्या आहेत. चला, हा होता आपला क्वेश्चन फर्स्ट. नाव सेकंड क्वेश्चन, फाइंड द नेम्स फ्रॉम द चॅप्टर. तर चॅप्टर व्यवस्थित रीड केला असेल तर आपल्याला पटकन याची उत्तर मिळणार आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट, अ डिक्शनरी कंटेनिंग संस्कृत अल्टरनेटिव्स. तर असा जो कोश आहे याच्यामध्ये संस्कृत शब्द आहेत. तर असा कोणता आहे? राज्य व्यवहार कोश. आन्सर काय असणार आहे? राज्य व्यवहार कोश. त्यानंतर सेकंड, ही वोन त्रिंबकगड. तर त्रिंबकगड कोणी जिंकलेला आहे? आणि त्याचं नाव आहे मोरोपंत पिंगळे. त्यानंतर थर्ड आहे, दिस सरदार वॉज डिफेटेड ॲट वणी दिंडोरी. तर वणी दिंडोरी मध्ये या सरदाराचा पराभव झाला आणि तो सरदार आहे सरदार दौद खान. नेक्स्ट फोर्थ आहे, अ प्लेस वेअर द ब्रिटिश, डच अँड फ्रेंच हॅड देअर फॅक्टरीज. तर अशा कोणतं ठिकाण आहे जिथे ब्रिटिश, डच आणि फ्रेंच यांच्या फॅक्टरीज होत्या? तर ते ठिकाण आहे सुरत. आन्सरमध्ये आपण सुरत लिहित आहोत. चला स्टुडंट, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलला अजूनही जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन बघणार आहोत. राईट अबाउट दिस इन युअर ओन वर्ड्स, म्हणजे तुमच्या शब्दात खालील प्रश्नांची उत्तर लिहायची. चला लिहूयात आपण. प्रश्न पहिला काय बघा, शिवाजी महाराज प्रिपरेशन फॉर द
कोरोनेशन, म्हणजेच शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक होता त्याबद्दलची तयारी. राईट. तर चला आन्सर मध्ये बघूयात. फर्स्ट पॉइंट, द फेमस लर्न पंडित, म्हणजे सगळ्यात फेमस असे जे पंडित होते गागा भट्ट, वॉज इन्व्हायटेड टू कंडक्ट द कोरोनेशन ऑफ शिवाजी महाराज. गागा भट्टांना इन्व्हिटेशन दिलं शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पार पाडण्यासाठी. देन सेकंड, इन्व्हिटेशन्स वे सेंड टू लर्न ब्राह्मण्स ऑफ ऑल पार्ट्स ऑफ इंडिया. तर भारतातील जे सगळे चांगले शिकून तयार झालेले ब्राह्मण आहेत त्यांना सुद्धा आमंत्रण देण्यात आली. देन थर्ड पॉइंट, शिवाजी विजिटेड द फेमस टेम्पल्स इन महाराष्ट्र अँड डिस्ट्रीब्युटेड क्लोथ्स अँड अदर थिंग्स अमंग द ब्राह्मणांस. म्हणजेच महाराष्ट्रातले जे जे फेमस अशी मंदिरं आहेत, प्रसिद्ध अशी मंदिरं आहेत, त्यांना त्यांनी विजिट केली. तिथे जाऊन त्यांनी जे काही कपडे वगैरे आहेत ते दान केले. Fourth point, a gold-plated steel stool was prepared with precious ornaments was brought for शिवाजी महाराज. तर शिवाजी महाराजांसाठी दागिने, सोन्याचे दागिने, हिरे जडित दागिने बनवण्यात आले. त्यांच्यासाठी शिवाजी महाराजांसाठी बसण्यासाठीचं सोन्याचं असं सिंहासन बनवण्यात आलं. Then holy water from 7 sacred rivers Yamuna, Indus, Ganga, Godavari, Kaveri and Krishna was brought and kept in a gold vessel. त्याचप्रमाणे 7 नद्यांचे पाणी आणण्यात आले आणि ते सोन्याच्या भांड्यांमध्ये ठेवण्यात आले. Then a special royal umbrella of cloth with gold फ्रिंग्स अँड पर्ल्स वॉज प्रिपेअर्ड. तर सिंहासनाच्या वरती जी छत्री असते ती बनवण्यात आली. अँड स्पेशल स्कारलेट रोब्स फॉर शिवाजी महाराज वॉज प्रिपेअर्ड. तर ही सगळी तयारी राज्याभिषेकासाठी केली गेली होती. नेक्स्ट सेकंड आहे द कोरोनेशन ऑफ शिवाजी महाराज, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. चला आता त्याच्या पुढे आपण बघूयात आन्सर. फर्स्ट पॉइंट, शिवाजी महाराज फेल्ट दॅट इट वॉज नेसेसरी टू एंटायटल हिमसेल्फ ॲज अ किंग. देन सेकंड, फॉर्मल कोरोनेशन सेरेमनी वॉज ऑर्गनाइज्ड. त्यांनी राज्याभिषेकाची जी काही सेरेमनी आहे ही ऑर्गनाइज केली. मेनी लर्न ब्राह्मण्स फ्रॉम ऑल पार्ट्स ऑफ इंडिया केम. भारतातील विविध ठिकाणाचे ब्राह्मण आले. इवन अँबॅसेडर्स फ्रॉम ऑल ओव्हर इंडिया केम टू विटनेस द सेरेमनी. वेगवेगळे राजे होते ते सुद्धा या सेरेमनीला आले होते. देन ऑन 6 जून 1674, 6 जून 1674 रोजी शिवाजी गॉट अप अर्ली इन द मॉर्निंग, वर्शिप्ड द गॉड अँड टूक ब्लेसिंग फ्रॉम द प्रिस्ट्स. तर त्या दिवशी लवकर उठून त्यांनी पूजा केली आणि इतरांचे आशीर्वाद घेतले. ही वॉज ड्रेस्ड अप इन अ स्पेशल स्कारलेट रोब अँड प्रेशियस ऑर्नामेंट्स. तर त्यांच्यासाठी जो पेहराव बनवला होता तो त्यांनी परिधान केला. त्यांच्यासाठी जे दागिने बनवले होते, मागवले होते ते त्यांनी परिधान केले. देन द ब्राह्मण्स चॅन्टेड मंत्राज अँड ब्लेस्ड शिवाजी. गागा भट्ट हेल्ड द रॉयल अम्ब्रेला ओव्हर द महाराज हेड अँड पोर्ड द होली वॉटर फ्रॉम 7 रिव्हर्स. तर गागा भट्टांनी शिवाजी महाराजांच्या वरती जी छत्री आहे ती छत्री धरली होती आणि 7 नद्यांचे पाण्याने त्यांना राज्याभिषेक केला. स्पेशल कॉइन्स वेअर मिंटेड अ गोल्ड कॉइन. तर त्यावेळेला सोन्याची नाणी बनवण्यात आली, त्यालाच होन असं म्हणतात, कॉल्ड होन. अँड कॉपर कॉइन कॉल्ड शिवराई. तर कॉपरची सुद्धा जी नाणी बनवली होती त्याला शिवराई म्हटलं गेलं. अ डिक्शनरी शोईंग संस्कृत मिनिंग फॉर पर्शियन वर्ड वॉज
prepared. It is called राज्य व्यवहार कोश. तर बघा अशा पद्धतीने शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पार पडला होता. तर हे झालं याचा आन्सर. नेक्स्ट आहे थर्ड क्वेश्चन, इस्केप फ्रॉम आग्रा. तर आग्र्याहून सुटका. आणि आन्सर बघा, फर्स्ट पॉइंट, शिवाजी महाराज प्रिटेंडेड टू बी इल. तर त्यांनी असं दाखवून दिलं की ते आजारी आहेत. ही कंप्लेंड ऑफ सेव्हर पेन इन अ स्टमक. डॉक्टर्स वेअर कॉल्ड. दे स्टार्टेड ट्रीटिंग द पेशंट शिवाजी. तर त्यांनी आपल्या पोटात दुखतं असं सांगितलं, डॉक्टर्सना बोलवण्यात आलं, ते त्यांच्यावरती ट्रीटमेंट करू लागले. थर्ड पॉइंट आहे, ही स्टार्टेड सेंडिंग आउट ह्यूज बास्केट्स ऑफ स्वीट्स टू साधूज अँड मौलवीज फॉर हिज क्विक रिकव्हरी. तर त्यांनी असं करायला सुरुवात केली की पेठाऱ्यांमधून मिठाई साधूजना आणि मौलवीजना पाठवावी, जेणेकरून त्यांची रिकव्हरी क्विक होईल. इन द बिगिनिंग द गार्ड आउटसाइड वुड एक्झामाइन द बास्केट्स. तर सुरुवातीला बाहेरचे जे पहारेकरी होते हे ते बास्केट उघडून बघत होते की त्याच्यामध्ये मिठाईच आहे का. इन द कोर्स ऑफ टाइम दे गॉट टायर्ड ऑफ दिस डेली रुटीन अँड स्टॉप्ड इट. तर जसा पुढे वेळ जाईल तसं त्यांनी ते कंटाळा करायला लागले आणि त्यामध्ये काय आहे हे बघायचं ते सोडून दिले. वन इव्हिनिंग शिवाजी मेड हिरोजी स्लीप इन हिज बेड अँड आस्क्ड मदारी टू मॅनेज हिज फीट. तर एका संध्याकाळी आपल्या जागी त्यांनी हिरोजीला झोपवलं आणि त्या पेठाऱ्यामध्ये ते स्वतः बसले. देन शिवाजी महाराज अँड संभाजीराजे हॅड देमसेल्फ इन हाईड. इथे आहे हाईड. Then Shivaji Maharaj and Sambhaji Maharaj hid themselves in two of many baskets that were going out. तर त्यातले जे पेठारे बाहेर जाणार होते त्याच्यामध्ये एकामध्ये शिवाजी महाराज लपून बसले आणि एकामध्ये संभाजीराजे लपून बसले आणि ते पेठारे तिथून बाहेर काढण्यात आले. The baskets were supposed to contain sweets and allowed to pass unchecked. तर बाहेर जे पहारेकरी होते त्यांना असं वाटलं की त्याच्यामध्ये मिठाई आहे, त्यामुळे ते चेक न करता तसेच पास केले. ॲट अ प्लेस प्रिव्हियसली फिक्स्ड. तर त्यांनी एक जागा फिक्स करून ठेवली होती. शिवाजी महाराज अँड संभाजीराजे गॉट आउट ऑफ द बास्केट्स अँड ॲड्रॉइटली एस्केप्ड फ्रॉम आग्रा. आणि त्यावेळेला तिथून ते बाहेर पडले आणि आग्र्याहून त्यांनी सुटका करून घेतली. अँड रिच्ड महाराष्ट्र सेफली आफ्टर अ फ्यू डेज. आणि महाराष्ट्रामध्ये थोड्याच दिवसामध्ये ते सुरक्षितपणे पोहोचले. अशा प्रकारे त्यांनी आग्र्याहून आपली सुटका करून घेतली. फोर्थ, शिवाजी महाराज कॅम्पियन ऑफ द साऊथ. तर शिवाजी महाराजांची दक्षिणेकडची मोहीम. तर चला याच्यामध्ये आपण बघणार आहोत. फर्स्ट पॉइंट, आफ्टर द कोरोनेशन सेरेमनी. राज्याभिषेकानंतर शिवाजी वेंट टू द साऊथ ॲट गोलकोंडा. तर ते गोवलकोंडाला गेले. ही मेड फ्रेंडशिप विथ कुतुबशहा. त्यांनी कुतुबशहा बरोबर मैत्री केली. ही कॅप्चर्ड द फोर्ट्स लाईक बेंगलोर, हॉस्कोट, जिंजी, वेल्लोरा एक्सेट्रा अँड सम टेरिटोरी ऑफ आदिलशहा. तर त्यांनी हे सर्व किल्ले तर जिंकलेच, तर आदिलशहाचा सुद्धा काही भाग त्यांनी जिंकला. देन नेक्स्ट पॉइंट, ही अपॉइंटेड रघुनाथ नारायण हणमंते. तर तिथे त्यांनी लक्ष ठेवण्यासाठी रघुनाथ नारायण हणमंते यांना अपॉइंट केलं होतं चीफ ऑफिसर टू लुक आफ्टर दिस टेरिटोरी. तर तिथल्या भागावरती लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी हणमंते यांना अपॉइंट केलं. देन नाव नेक्स्ट आहे आपला फोर्थ क्वेश्चन, गिव्ह रिझन्स. कारणे द्या. आणि त्यामध्ये फर्स्ट आहे, शिवाजी महाराज एंटर्ड इनटू द त्रेटी ऑफ पुरंदर. म्हणजेच शिवाजी महाराजांनी पुरंदरचा तह का केला. तर याचं काय रिझन आहे आपण बघूयात आन्सरमध्ये. फर्स्ट पॉइंट, औरंगजेब सेंट अ पॉवरफुल सरदार जयसिंग टू डिफीट शिवाजी महाराज. औरंगजेबाने त्यांचा भक्कम असा एक सरदार होता जयसिंग यांनी शिवाजी महाराजांची डिफीट करण्यासाठी पाठवलं. सेकंड पॉइंट, ही स्टार्टेड अ नवल कॅम्पेन अगेन्स्ट महाराज.
देन थर्ड, जयसिंग अँड दिलेर खान सेज द फोर्ट ऑफ पुरंदर. तर जयसिंग आणि दिलेर खान यांनी पुरंदरच्या किल्ल्याखाली वेढा घातला होता. द मुघल्स से द फोर्ट ऑफ पुरंदर. मुरारबाजी देशपांडे फॉट विथ करेज बट डायड अ हिरोज डेथ. तर या पुरंदरच्या लढ्यामध्ये मुरारबाजी देशपांडे यांना वीरमरण आले. आणि या सगळ्या कारणांच्यामुळेच शिवाजी महाराजांनी पुरंदर किल्ल्याचा तह केला. सेकंड, शिवाजी महाराज टूक अन ॲग्रेसिव्ह स्टँड अगेन्स्ट द मुघल्स. म्हणजे शिवाजी महाराजांनी मुघलांच्या विरुद्ध आक्रमक असा पवित्रा का घेतला. नाव आन्सर बघा. फर्स्ट पॉइंट, द ट्रिएटी ऑफ पुरंदर मेंट अ ग्रेट लॉस ऑफ वेल्थ अँड ह्युमिलेशन फॉर द मराठाज. त्याच्यानंतर सेकंड, शिवाजी महाराज वॉन्टेड टू रिकॅप्चर द फोर्ट्स अँड टेरिटोरीज गिवन टू द मुघल्स ॲज पर द पुरंदर ट्रेटी. तर पुरंदरच्या तह केल्यानुसार जे किल्ले मुघलांनी घेतले होते किंवा जो भाग मुघलांनी घेतला होता तो त्यांना पुन्हा परत मिळवायचा होता. इन ऑर्डर टू अर्न द रिप्युटेशन, तो पुन्हा मिळवण्यासाठी शिवाजी महाराज टूक अन ॲग्रेसिव्ह स्टँड अगेन्स्ट द मुघल्स. त्यासाठीच त्यांनी मुघलांच्या विरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला. चला स्टुडंट, याच क्वेश्चन बरोबर आपला हा जो एक्सरसाइज आहे इथे संपला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.